मुंबईमध्ये L&T कंपनीच्या सुरक्षा रक्षकानं मराठी भाषेचा अपमान केला। माय मराठी गया तेल लगाने असं म्हणत पवईमधील L&Tच्या सुरक्षा रक्षकानं मराठी भाषेचा अपमान केला। त्यानंतर संतापलेल्या मनसैनिकांनी सुरक्षा रक्षकाला अद्दल घडवली आहे। मनसैनिकांनी सुरक्षा रक्षकाला कानशिलात लगावत माफी मागण्यास सांगितलंय। मराठी येत नसेल तर ते शिकायला हवं आणि हे शांतपणे बोलायला हवं। मराठी गया तेल लगाने असं म्हणत मराठी भाषेचा अपमान करणं योग्य नसल्याचं मनसैनिक म्हणाले। काय बोलतोय तू? काय बोलतोय? मैं बोला कि जो पूछा क्यों क्यों बताने के लिए। तू मराठीत बोल, पहले मराठीत बोल। तू मराठीत का नाही बोलत आहे? क्यों मराठी मेरे को आता नहीं भाई। क्यों? तो बोलावं लागणार तुला मराठी। क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार। तू बोल माझ्याशी मराठीत। मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल। मेरे को मराठी आता नहीं। क्यों नहीं आता? तो सीख फिर। तू सीख मराठी। मला सांगू नको, तू सीख मराठी। क्यों जरूरी थोड़ी है? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब? जो जरूरी नाही मराठी। नाही नाही मराठी जरूरी नाही बोलायला। मराठी जरूरी नाही बोलायला। मैं मराठी क्या क्या करो ना तुम? क्या क्या मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला। तुला दाखवतो मी मराठीची अवकात काय असते। तुला आता दाखवतो मी मराठी गेलं तेल लावायला ना। आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही नाही आता तू मला काय बोला? नाही नाही आता मला काय बोला? मराठी गेलं तेल लावत। नाही नाही राहू दे। काय आता मला काय बोलला? मराठी गेलं तेल लावत बोलला ना। काय बोलतोय तू? काय बोलतोय? मराठी शिकायचं माफी मागतो मी। बोल बोल राजसाहेब ठाकरे माफी मागतो। सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो। सारे मराठी माणसांचे आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अजय, गेल्या काही महिन्यातल्या घडामोडी घडल्या तर मुंबई आणि आसपासच्या परिसरात मराठीचा अपमान सातत्याने होताना दिसतोय। प्रश्न हा आहे की या सगळ्या गोष्टींना पायबंद कसा घालणार? दरवेळी त्यांना मारहाण करणं, धमकी देणं हे प्रकारही वाढत चाललेत। जशी तू म्हटलीस की हा प्रकार वाढत चाललेला आहे, पण ह्याला पायबंदी घालण्यासाठी काहीच विषय उपाययोजना किंवा सूची सरकारकडून तरी अद्याप आलेला नाही। नुकताच गुढीपाडवा मेळावा सुद्धा पार पडला, त्यावेळेस सुद्धा राज ठाकरे यांनी कडक अशी भूमिका आणि मनसैनिकांना संबोधलं की मराठी भाषेसाठी एकंदरीत झगडत राहा, बँकेत जाऊन बँकेत मराठीत कामकाज होते की नाही या संदर्भात माहिती घ्या, त्यांच्याशी मराठीत बोला। आणि त्याच्यातच आता पुन्हा एकदा ही घटना घडते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या बाबी जर पाहिल्या तर त्या फक्त एका उच्चभ्रू वस्तीमध्येच होताना पाहायला मिळतात। म्हणजे आपण जर पाहिलं तर डी मार्टचं प्रकरण असेल, घाटकोपरच्या गुजराती वस्त्या असतील आणि आता पवई येथील L&T ह्या संपूर्ण भागात झालेला हा सगळा प्रकार असेल। यात उच्चभ्रू वस्त्यांमध्ये थेट मराठी डावलली जाते का हा नवा प्रश्न निर्माण केला जातो। आपण जर पाहिलं तर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला, त्याच्यानंतरही मराठी बोलण्यात येत नाही। आता तर सरळ सरळ मराठी गया तेल लगाने असं वाक्य जर महाराष्ट्रात किंवा मुंबईसारख्या शहरात जर केलं जात असेल आणि एका तरुणाकडून त्याला आग्रह करण्यात येत असेल आणि आपण जर पाहिलं तर कुणी आग्रह केला तर तो संयमीपणे घेताही येतो, पण त्याला थेट प्रतिविरोध करून मराठी गया तेल लगाने असं बोलणं हे कितपत उचित आहे आणि त्याच्यानंतर मनसैनिकांकडून जाऊन चोप देणं हे तरी कितपत उचित आहे। त्यामुळे आता सरकार या संदर्भातली किंवा मग प्रशासन या संदर्भातली काही नवीन नियमावली करणार का? कारण की बेसिक ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची भाषा येणं अपेक्षित असतं प्रत्येकाला आणि त्याच्यानंतरच तो संवाद पुढे जातो किंवा मग संयमाने मला येत नाही पुढच्या वेळेस शिकून घेईल असंही येतं। पण थेट त्याला प्रतिविरोध करत पुन्हा एकदा मोठ्याने त्या भाषेचा अवमान करत बोलणं हे कितपत योग्य आणि त्याच्यानंतर मग ही भूमिका कितपत योग्य हे सुद्धा पाहावं लागेल। पण ह्याला पायबंद कधी लागणार? आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय पण तो मनामनातून दिला जाणार, कारण प्रत्येक बरोबर आहे। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की अभिजात भाषेचा दर्जा हा फक्त कागदोपत्री नाही तर तो मनात सुद्धा, प्रत्येकाच्या मनात सुद्धा असला पाहिजे। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।